नाशिकपासून सुमारे 13 किलोमीटर अंतरावर हे शुभम फार्म असून या फार्ममध्ये लवकरच ॲग्रो टुरिझमसुद्धा सुरू होणार आहे। तर आपण या फार्मचे मुख्य संचालक भीमरावजी पटेकर आणि त्यांचा मुलगा शुभम पटेकर यांच्याशी आपण खास बातचीत करून घेऊया। हा त्यांचा फार्म आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबा, नारळ, मोसंबी अशा प्रकारचे फळझाडांची लागवड झालेली असून गहू, ज्वारी यांचे पीक सध्या निघण्याच्या तयारीत आहे। या ठिकाणी सर्वत्र टेकड्या असून हे रडार केंद्र आहे। या ठिकाणावरून शत्रू पक्षाच्या हालचाली टिपल्या जातात असं हे महत्त्वाचं फार्म हाऊस असून यामध्ये आपल्याला लवकरच ॲग्रो टुरिझमची सुविधा मिळणार आहे। आपण मला सांगा की आपण नाशिकमध्ये एक रेप्युटेड बिल्डर म्हणून आपलं नाव आपण कमावलेलं आहे। आपण देशातील विविध भागामध्ये सुद्धा बांधकाम व्यवसाय केलेला आहे। तर हे असं बांधकाम व्यावसायिक असताना आपण ह्या फील्ड कसे काय वळलात? मला शेतीचा हा एक छंद आहे, त्या दृष्टीने आपला छंद जोपासण्याच्या दृष्टीने आणि ऑर्गॅनिक खेती करून म्हणजे सेंद्रिय हे करून शेती करून आपल्या स्वतःसाठी लागणारं धान्याचं उत्पादन किंवा विविध फळं हे निर्माण करण्यासाठी, शेतीतून उत्पन्न करण्यासाठी मी याच्यात वळलो आहे। त्याला पूरक म्हणून मी याचा व्यवसाय करणार आहे, इको टुरिझम। म्हणजे हा तुम्हाला छंद आहे म्हणून तुम्ही हे सुरू करणार आहात? म्हणजे यामध्ये काही तेवढा फारसा व्यावसायिक दृष्टिकोन नाही? मग ॲग्रो टुरिझम म्हटलं की बैलबंडी आली, झुणका भाकर ठेचा आला, सगळं होणार आणि आंब्याचा रस आला। म्हणजे आपण इतकी मोठी आमराई लावलेली आहेत, तर याचा रस पण तुम्ही ग्राहकांना देणार? ग्राहकांना बनवून देणार जागेवरच। अच्छा। आणि ते पण ग्राहकाच्या समोर पिकलेले शाकाचे आंबे काढून काही तयार केलेले दाखवणार आणि मग ते हे करणार, गवतामध्ये पिकवून त्यांना त्याचा रस बनवून देणार आहे। म्हणजे पहा, या ठिकाणी आपल्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा पर्यटकांना मिळणार आहेत। म्हणजे अस्सल ग्रामीण भागाचा ढब आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला तर मिळणारच आहेत, परंतु झाडावरचे आंबे तोडून त्याचा रससुद्धा, आमरससुद्धा पर्यटकांना मिळणार आहेत। तर अशा प्रकारचं एक आगळं वेगळं ॲग्रो टुरिझम आपल्याला या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष अनुभवता येणार आहेत आणि पर्यटकांना ही खरोखर एक चांगली सुसंधी आहे। नाशिकपासून अवघ्या 13 ते 14 किलोमीटर अंतरावर हे असून काही फारसं अंतर नाही आहे आणि अशा ठिकाणी या ठिकाणी कॉटेजेस होणार आहेत। तर खरोखर हे निसर्गरम्य ठिकाण आहे, चारही बाजूनी टेकड्यांनी वेढलेलं आहे आणि अजून उन्हाळा सुरू होत असताना सुद्धा या ठिकाणी उन्हाच्या झळा आपल्याला लागत नाही आहे। यावरून आपल्याला लक्षात येईल की इथे किती थंडावा आणि गारवा प्रेक्षकांना नैसर्गिकरित्या अनुभवायला मिळणार आहेत। धन्यवाद। हे शुभम फार्मचे शुभम पटेकर आहेत। या ठिकाणी आपल्याला ॲग्रो टुरिझमच्या सगळ्या प्रकारच्या सुविधा येत्या 1 ते 2 वर्षामध्ये मिळणार आहेत। तर यामागची त्यांची काय पार्श्वभूमी आहेत हे आपण शुभमकडून जाणून घेऊया। शुभम, काय पार्श्वभूमी आहे या मागची आणि आपण ॲग्रो टुरिझम सुरू करणार आहात, तर त्यासाठी कशा प्रकारची तुम्ही योजना तयार केलेली आहे? नमस्कार, माझं नाव शुभम पटेकर। ॲक्च्युली असं होतं की वडिलांची स्वप्न होते इकडं चांगलं एका वास्तूवरती आपण काहीतरी केलं पाहिजे, शेती केली पाहिजे, लोकांना त्या गोष्टीचा आस्वाद घेतला पाहिजे सगळ्यांनी। तर त्यासाठी आम्ही इकडे आंब्यांचे बाग लावले आहेत, आंब्यांसोबत अंजीर वगैरे असे वेगवेगळे 25 प्रकारचे इतर फळांचे झाडं लावले। तर खालचा जो पट्टा आहे तो आपण गहू वगैरे करतो। त्याच्या व्यतिरिक्त असा फ्युचरिस्टिक प्लॅन असा आहे की 2 वर्षात आपण इकडे ॲग्रो टुरिझम, कॉटेजेस वगैरे, लोकांना राहायची सोय वगैरे सगळं व्यवस्थित जेवण खावण सहित शेताचा एक अनुभव घेता येईल यासाठी एक प्रयत्न आम्ही करणार आहोत। आणि आज शेतातली पार्टी आहे, संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे।
पहिल्यांदा पाहिलं. अरे इकडे सुरू आहे वाटते. चला घ्या आता. हे आहेत भीमरावजी पटेकर, शुभम फार्मचे मुख्य संचालक. त्यांच्याकडून आपण या ॲग्रो टुरिझमबद्दल आपण त्यांची माहिती थोडीशी जाणून घेऊया. सर, आपण या ठिकाणी ॲग्रो टुरिझम सुरू करणार आहात, बरोबर. तर ही कल्पना आपल्याला कशी सुचली? ॲक्च्युली मला ग्रीनरी खूप आवडते. त्याच्यामुळे आपल्याला हिरवळ निसर्गाला इकोसिस्टीम बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काहीतरी करणं आहे व त्याच्यामुळे आपण पर्यावरणासाठी आपण इको टुरिझम करतो. तर या इको टुरिझममध्ये आपण कोणकोणत्या सुविधा पर्यटकांना देणार आहात? इथे आपण एक विला बांधलेल्या आहेत, अजून 2-3 विला बांधून एक मेडिटेशन सेंटर, स्विमिंग पूल, लहान मुलांना प्ले ग्राउंड याचं भविष्यात बनवायचं प्लॅनिंग आहे. तर याची फी वगैरे कशी आकारणी कराल याच्याबद्दल काही? व्यावसायिक दृष्टिकोनातून बाहेरचा मार्केटचा सर्वे करून कमीत कमी अत्यल्प फीमध्ये सगळ्यांना चांगला आनंद मिळेल अशा गोष्टी करण्याचा प्रयत्न करू. अच्छा. हे संपूर्ण डोंगरांनी वेढलेलं फार्म हाऊस असून या ठिकाणी ॲग्रो टुरिझमच्या प्रत्येक सुविधा मिळणार आहे. या ठिकाणी कार पार्किंग आणि तिकडे टुरिझमच्या सुविधा उपलब्ध होणार आहे. हे या ठिकाणी आपल्याला बाजरी आणि ज्वारी दिसत आहे, कठ्ठानी ज्वारी. हे बघा, या ठिकाणी काढलेलं आहे बाजरी आणि ही ज्वारी आता निघण्याच्या तयारीत आहेत. हुरडा होण्याची शक्यता आहे. ह्या साईडचा हिरवा बाजरा आहे, अजूनही बाजरा आहे, हरभरा आहे, हरभरा पण आहे या ठिकाणी. हे बघा, तर अत्यंत असं निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची सुविधा प्राप्त होणार आहे. म्हणजे अस्सल ग्रामीण ढब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हे कांद्याची लागवड आहे. या ठिकाणी मोसंबी, हा आहे उन्हाळी भुईमुंग आणि हा केशर आंबा. ही पूर्ण ज्वारी आहे, कठ्ठानी ज्वारी. तर याच ठिकाणी ह्या संपूर्ण परिसरात कॉटेजेस आणि इतर सुविधा लवकरच तयार होणार आहे. असं हे निसर्गरम्य चारही बाजूंनी टेकड्यांनी वेढलेलं आणि जवळच धरण असलेलं हे शेत भीमरावजी पटेकर यांचं असून या ठिकाणी त्यांनी ग्रामीण भागातील अस्सल राहणीमान लोकांना अनुभवता यावं यासाठी ॲग्रो टुरिझमची व्यवस्था केलेली आहे. हे बघा, चारही बाजूनं आपल्याला डोंगरच डोंगर पाहायला मिळते. हे नाशिकचं वैशिष्ट्य आहे. जसं पुण्याला चारही बाजूनं डोंगरांनी वेढलेलं आहे, त्याचप्रमाणे नाशिकला सुद्धा चारही बाजूंनी डोंगराने वेढलेलं आहे. अशा ह्या निसर्गरम्य ठिकाणी पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये या ठिकाणी पर्यटकांसाठी एक पर्वणी असते. तर
अनुभवता यावा यासाठी भीमरावजी पटेकर आणि शुभम पटेकर हे या ठिकाणी ॲग्रो टुरिझमची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. खरोखर त्यांच्या ह्या उपक्रमाची आपल्याला दाद द्यावी लागेल. अशा प्रकारचा उपक्रम विविध ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या ठिकाणी मात्र अस्सल ग्रामीण ढब आपल्याला अनुभवता येणार आहे. झुणका भाकर, ठिचा यासह विविध खाद्यपदार्थ, हुरडा, मया आणि हरभरा हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवता येणार आहे, चाखायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे रानमेवा आणि या बागेतील अंजीर, सीताफळ आणि इतर फळांचा सुद्धा लाभ घेता येणार आहे. कशी झाली भाजी? ताईंनी बनवलेली आहे. तुमचं काय नाव आहे? ध्रुपदी मस्के. ध्रुपदी मस्के. कोणतं गाव? जळगाव. 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 जळगाव जिल्हा नाही, हां. अंबड तालुका. अंबड तालुका. हा. अच्छा अच्छा. ते आमची नंदन. नंदन आहे ती. हा, नंदन नंदाई आमच्या भाषेत. अच्छा. हा? तर तुम्ही लग्नाला आल्या नाही का? हा, लागलं. आणि आता इकडे फार्म हाऊसवर आल्या. हो, तर कसं वाटलं इथं? छान वाटलं. काय काय बघितलं? सर्व बघितलं. काय काय नाव सांगा ना. आंब्याचे झाडं बघितले, नारळीचे झाडं बघितले, गहू बघितले, ज्वारी बघितली, हां. कांदे बघितले, लसूण बघितलं. अच्छा. हा. बाजरी पण आता काढली. हा, बाजरी पण. हा, बाजरीचे पण कधी सांगतात. पाहिलं ना कंस. तुम्हाला शेती आहे का गाव? हा, शेती. तुम्ही कोणतं काम करता मग गावात? ते शेतीतच करतो आम्ही. हो का? तिकडे काय लावता? कापूस, तुरी. अच्छा. जळगाव जिल्ह्यात कांदा वगैरे? जळगाव नाही, जळगाव. जळगाव. अच्छा. हा, जळगाव नाही. अच्छा अच्छा. जळगाव आहे. अच्छा अच्छा. हां हां हां. अच्छा, ठीक आहे. तुम्हाला इकडे कसं वाटलं? छान वाटलं? छान. वातावरण थंड आहे थंड आहे. जळगावपेक्षा? जळगाव परत हा वातावरण चांगलंच आहे. अच्छा अच्छा. तुमचं नाव काय? मंगल. मंगला. हा, मंगल दामोदर गायकवाड. अच्छा अच्छा. तुमच्या बालपणाचे अनुभव सांगा ना आमच्या प्रेक्षकांसाठी. बालपणाचे अनुभव खूप खूप आहेत. सांगा सांगा. लहानपणीचे, हां वडील वारले त्याच्या लहानपणी. हां. सांगा सांगा. हां. आई लहानपणीच वाढली. अच्छा. त्या चुलत्याने त्यांनी सांभाळ केला, लहानचं मोठं केलं, लग्न केलं. आणि मिस्टर पण चांगले भेटले. हां हां. मुलं बाळ झाले, अगदी आनंद वाटला. आता मुलीचे बी इवाई जावई पाले. आता मन भरून गेलं, आनंदून गेलं, चांगलं वाटलं. तर तुम्ही कोण्या गावात? आम्ही तर नाशिक मध्ये. नाशिकचेच नाही का? नाशिकला नाही, हे काय जळगाव माहेर, हातगाव सासर. अच्छा. माहेर. तर जुन्या काळात बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी वगैरे काही होत्या? नाही नाही नाही. इकडे काहीच नव्हतं का? नाही, होत्या चळवळी, पण जे मुख्य मुख्य माणसं आपल्यासारखं कोण जाते चळवळी बघायला. आमचे वडील ते बाबासाहेबांचे आंबेडकर गेला, औरंगाबादला सभा होती तर गेले आमचे वडील, बाकीचे लोक गेलेले होते. सांगायचे आपल्या याच्यामध्ये बाबासाहेब नवीन नेता झालेला आहे, चांगला झालेला आहे, परंतु आपल्याला काही माहित नव्हतं. आणि ह्या काळाराम सत्याग्रह झाला होता इथे 2 मार्चला. हो. तर त्यामध्ये काही होते का कोणी सहभागी? नाही 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 का? म्हणजे नाशिकचेच लोक होते सहभागी? हा, असते म्हणाला, पण आता तुम्हाला नाही तेवढं माहिती? बरं, ठीक. इतिहास नवा पटेकर साहेबांना आमच्या याच्यामध्ये वाचा घडविला हा इतिहास नवा, भीमा सारिका एकने हवा. गाणं पटेकर साहेबावर आहे. भीमा सारिका एकने हवा घडविला
इतिहास नवा घडविला इतिहास नवा भीमा सारिका एक नेता हवा भीमा सारिका एक नेता हवा जातीवाद्याचे घर बांधुनी जाती समतीचे मूळ शोधुनी जातीवाद्याचे घर बांधुनी जाती समतीचे मूळ शोधुनी दीनाधार गरीबाच्या जीवा पटेकर साहेब घरे दीनाधार गरीबाच्या जीवा भीमा सारिका एक नेता हवा भीमा सारिका एक नेता हवा दुःख सुखाचे पणे करूनी भीम माझे हे आले दुरुनी दुःख सुखाचे पणे करूनी भीम माझे हे आले दुरुनी रोगिल्याची शोधिली दवा रोगिल्याची शोधिली दवा भीमा सारिका एक नेता हवा भीमा सारिका एक नेता हवा घडविला इतिहास नवा घडविला इतिहास नवा भीमा सारिका एक नेता हवा भीमा सारिका एक नेता हवा दामोदर हे कार्य करी तू सारी जनता ही हाती धरी तू दामोदर हे कार्य करी तू सारी जनता ही हाती धरी तू अंधारात तो लाविला दिवा अंधारात तो लाविला दिवा भीमा सारखा एक नेता हवा भीमा सारखा एक नेता हवा घडविला इतिहास नवा घडविला इतिहास नवा भीमा सारिका एक नेता हवा भीमा सारिका. माझं नाव मंगल दामोदर गायकवाड ही रमाबाईवर गीत म्हणत आहे. भीमरायाची रमाबाईनं आज्ञा पाळली भीमरायाच्या रमाबाईनं आज्ञा पाळली भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली भीमरायाच्या रमाबाईनं आज्ञा पाळली भीमरायाच्या रमाबाईनं आज्ञा पाळली भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली जीवन बरी गरीबा घरी की जिजली घरी रमाई जीवन बरी गरीबा घरी ती जिजली करी रमाई आशा नाही केली वो मोठ्या बनाची आज माये झाली वो दुबळ्या जनाची होऊन माता 9 कोटी बाळे कुरवाळली होऊन माता 9 कोटी बाळे कुरवाळली भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली
भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली. सुन देखणी सुभेदाराची ती अर्ध्यांगी भीमाची. सुन देखणी सुभेदाराची ती अर्ध्यांगी भीमाची. गरमीच्या संसारात चटणी भाकर खाऊनी अर्ध्या पोटी उपाशी राहुनी. गरीबाच्या संसारात चटणी भाकर खाऊनी सुवर्णाच्या अलंकाराला नाही भाळली. सुवर्णाच्या अलंकाराला नाही भाळली. भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली. भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली. आंबेडकर घराण्याची आबरू सांभाळली. आंबेडकर घराण्याची आबरू सांभाळली. भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली. भीमासाठी रमाने जीवन ज्योत जाळली. शिकवणीनं बुद्धाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर. बुद्धाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. बुद्धाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर. बुद्धाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. उपाशी राहूनी दिवस म्या काढिले. उपाशी राहूनी दिवस म्या काढिले. वेळेच्या येळेला मुलं शाळेत धाडिले. वेळेच्या येळेला मुलं शाळेत धाडिले. लाकडाची मोळी मी वाते डोईवर. लाकडाची मोळी मी वाते डोईवर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. बुद्धाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर. बुद्धाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. उपाशी राहून पोट जातय पाठीला. पैसा पैसा करून रमा बांधायची गाठीला. उपाशी राहून पोट जातय पाठीला. पैसा पैसा करून रमा बांधायची गाठीला. सांग बनवीन म्हणले होते. बनवीन म्हणले होते साहेबाला विद्याधर. बनवील म्हणले होते साहेबाला विद्याधर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. बुद्धाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर. बुद्धाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. धन्यानं द्याल्या आले वचन म्या पाळीले. धन्यानं द्याल्या आले सतवचन म्या पाळीले. मुलाच्या जीवासाठी हे जीवन म्या जाळीले. मुलाच्या जीवासाठी हे जीवन म्या जाळीले. बनवील म्हणले होते साहेबाला विद्याधर. बनवील म्हणले होते साहेबाला विद्याधर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. बुद्धाच्या वाटानी चालले म्हणून. बुद्धाच्या वाटानी चालले म्हणून
दिल्लीहून पोरगी आली कलेक्टर बनून. दिल्लीहून ऐका कोमल आणि शीतल ती रमाबाई जाऊ दे आपण पाहिली नाही तिनं तर 12 खडी वाचविली नाही हाय का नाही. पण आपली कोमल शीतल दिल्लीहून नाही त्या लांबून आल्या तर आपल्याला सांगता यायचं नाही त्या देशाचं नाव. दिल्लीहून पोरगी आली कलेक्टर बनून. अहो दिल्लीहून पोरगी आली कलेक्टर बनून. सुधाकरनं कष्टाची ठेविली कदर. सुधाकरनं कष्टाची ठेविली कदर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. बुद्धाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर. बुद्धाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. गरिबाची पोर माझी झाली कलेक्टर. जय भीमचा तू गडी पण येळेवरती हर घडी. हक्कासाठी लढण्याला रणामध्ये घेऊडी. हक्कासाठी लढण्याला रणामध्ये घेऊडी. पण येळेवरती हर घडी. जय भीमचा तू गडी पण येळेवरती हर घडी. हक्कासाठी लढण्याला रणामध्ये घेऊडी. हक्कासाठी लढण्याला रणामध्ये घेऊडी. बरोबर आहे. अरे दुष्ट काळ जमले हे नदीवरचे बगळे. दुष्ट काळ जमले हे नदीवरचे बगळे. मासे गिळयाला जमले सगळेच सगळे. अरे मासे गिळयाला जमले सगळेच सगळे. अरे घे गड्याराने तातडी. घे गड्याराने तातडी. हक्कासाठी लढण्याला रणामध्ये घेऊडी. हक्कासाठी लढण्याला रणामध्ये घेऊडी. अरे जय भीमचा तू गडी पण वेळेवरती हर घडी. जय भीमचा तू गडी पण वेळेवरती हर घडी. हक्कासाठी लढण्याला रणामध्ये घेऊडी. हक्कासाठी लढण्याला रणामध्ये घेऊडी. अरे फटशैन राज चाल मैदानी हो पुढं. फटशैन राज चाल मैदानी हो पुढं. माणुशीच्या शत्रू संगी उदासी घे लढा. माणसे शत्रू संगी उदासी घे लढा. दोन भीमराव हात जाईल तुझा. दादा इकडे भाऊ चालले वनाशी. अरे रथ चाले गडगडा की भीम चालले वनाशी. आणि दूग झाले त्या आंबेडकरी सुंदरावासी. अंधेळा मी आला बाबा नागपुराला. अंधेळा मी आला दादा नागपुराला. बाबाची काठी बघू द्या मला. या बाबाची काठी बघू द्या मला. या बाबाची काठी बघू द्या मला. या बाबाची काठी बघू द्या मला. अंधेळा मी आला बाबा नागपुराला. अंधेळा मी आला दादा नागपुराला. बाबाची काठी बघू द्या मला. बाबाची काठी बघू द्या मला. बाबाची काठी बघू द्या मला. धमुशरणम मंत्र हा दिला. शरण मंत्र हा दिला. धमुशरणम मंत्र हा दिला. दिला होता तो 7 जनाला. दिला होता तो 7 जनाला. दिला होता तो 7 जनाला. अंधळा मी आला बाबा नागपुराला. अंधळा मी आला बाबा नागपुराला. बाबाची काठी बघू द्या मला. या बाबांची काठी बघू द्या मला. बाबाची काठी बघू